माय गॉड. ओहो. ओंक्या. हा बाबा. तेल आणून ठेव. तेल आणले बाबा. तेल पण आणलंय बाबा. आणलेस का? बरं. एक मिनिट. बाबा हे तुमचे केस आलेले जात आहेत की गेलेले येत आहेत? गेलेले येत आहेत. गेलेले येत आहेत. बाबा येतो. बाबा विचारणार नाही आहात कुठे चाललोय? ठीक आहे नका विचारू, काही हरकत नाही. पण मला थोडे पैसे तरी द्याल? आईकडून घे. आईकडे नाही आहेत बाबा. आईने नेहमीप्रमाणे हात वर केले म्हणून तुमच्याकडे मागतोय. आणि मला जास्त नको बाबा, फक्त 5 लाख रुपये हवे. फक्त 5 लाख. किती? अगं अगं आई. अगं आई. बाबा अचानक ओरडू ओरडू घसा कोरडू कोरडू. नको घाबरू, मी आहे ना. 5 लाख कशाला हवेत? 5 लाख रुपये ऐकून घ्या, ऐकून घ्या. कशाला हवेत? मला परदेशात जायचंय. कुठे जायचंय? परदेशात. मला परदेशात जायचंय, माझं करिअर करायचंय. कारण मला आता कचून चुळलंय. कचून चुळलंय. मुळात मी तुला का पाळलंय ते कळत नाही. भिकाऱ्या काय बोलायचं ठरव आधी. मला कळून चुकलंय बाबा. मला कळून चुकलंय की माझं या देशात राहून काही होणार नाहीये. मुळात ना तुझं ह्या देशात नाही रे, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याच देशात काही घडणार नाहीये. मारे ना कान पडते. नीट बोल, नीट बोल, नीट बोल. ओंक्या मी आज ठरवलंय, आज मी तुझ्यावर हात उघडणार नाही. मी ठरवलंय, कळलं? ऐका बाबा, मीही त्याचा गैरफायदा घेणार नाहीये बाबा. मला आहे ना, म्हणजे माझ्या कर्तृत्वाला जगातले इतर देश खुणावत आहेत. मला आता या देशाच्या सीमा पुरेशा नाही आहेत बाबा. मला परदेशात जावं लागणार आहे. पण काय करणारच काय? कुठे जाणार? कुठे आहेस? नाही ते अजून ठरलेलं नाहीये. म्हणजे म्हणजे आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रस्ते में यादें छोड़ जाता है. हो आरशात गातोस ना, तो एकदा तोंड बघ. लिंबू पिल्यावर जो उडतो ना, पिलेला लिंबू वाटतोस, कळलं? परदेशात कुठे काय जाणार? कुठे आहेस? आणि काय करणार? काय आहेस? बाबांचं पण काही चुकत नाहीये रे. तू कसं रे परदेशात जाणार? आणि तूही असं बोलशील? नाही, तूही असं बोलशील? थांब, तू चिडू नको माझ्यावर. अरे लेकरा, आई, अरे कोलंबसच्या आई वडील त्याला जर असं थांबवलं असतं ना, असं अडवलं असतं, तर आज जगाला नेपाळ देश कळलाच नसता. नाही क्या? हा बाबा, कोलंबसनं तुला फक्त कानफड होण्यासाठी जन्म घेईल. हेच 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 आई, हेच हेच बाबा. बाबा जगाला कोलंबस माहिती आहे, जगाला वास्को द गामा माहिती आहे, जगाला सिकंदर माहिती आहे. खांडेकर कोणाला माहिती आहे? आता माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा ना. खांडेकर कोणाला माहिती आहे बाबा? ज्यांनी ज्यांनी जगभ्रमंती केली, ज्यांनी ज्यांनी नवीन नवीन देश शोधले ना, आज जग त्यांनाच लक्षात ठेवतंय. नुसत्या मिशा वाढवून काय होत नसतं. मिशा तर उंदीर पण वाढवतो. ह्याला समजावून ठेव. काय चुकीचं बोलतोय तो? काय चुकीचं बोलतोय? बरोबर आहे त्याचं. अहो, माझ्या मुलाला जर उंच उडायचंय, त्याला आकाशात झेप घ्यायची, तर त्याला उडू द्या ना. अगं पण तुझा मुलगा उडताना सगळ्यांवर हगत हगत उडणार आहे, ते बघ ना. मग मी उडत असताना माझ्याकडे बघताना काळजी घ्या प्रत्येकाने.
ऐका ना माझं, जाऊ द्या ना, त्याला देऊन टाका ना पैसे. हे बघ, मुळात नुसतं परदेशात चाललोय असं बोलून होत नाही. अहो. तिथे जाऊन काय करणार आहेस? काही ठरवलंयस? हो ठरवलंय. सगळं ठरलंय माझं. ठरलं. काय ठरलंय? परदेशात जाऊन मला ना डिलिव्हरी बॉय किंवा प्लंबर व्हायचंय. आणि एखादी फॉरेनर घरी एकटी असताना थांब. इकडे. प्लंबर आणि डिलिव्हरी बॉय का व्हावं असं वाटतं? मला तसं वाटतं कारण त्या देशांमध्ये पिझ्झाची ऑर्डर खूप असते आणि सतत त्यांच्या नळाला पाणी वाहत असतं. लिकेज. हेच कारण आहे ना. मग ठीक आहे, तू ठरवलंयस? हो. कुठे जायचंय, कुठल्या देशात जायचंय, सगळा विचार केलायस? बाबा मला आता या चौकटीतून बाहेर पडणं महत्वाचं वाटतं. बस मग मी कुठेही जाईन. मी अरब कंट्रीत जाईन. अरब कंट्रीत? हां. तिथे जाऊन काय करणार? ते मी नाही ठरवणार, अरबच ठरवतील. माझं कॅलिबर बघू. नको नको. ओंक्या बाळा ऐक, नको ते अरब कंट्री वगैरे डोक्यातनं काढून टाक. हा? चालेल मग बाबा, आपल्याकडे ऑप्शन नाही असं नाहीये. मी कॅनडात जाईन, तिकडे ना टॅक्सीचा धंदा जोरात चालतो. हा, काय तुझी लायकी रे? का? म्हणजे परदेशात जाऊन पण तुला टॅक्सीच चालवायची आहे? बाबा मी रिसर्च केलाय. आपल्याकडे टॅक्सीचा मीटर 25 रुपयाने सुरू होतो, तिकडे 55 रुपयाने सुरू होतो. खूप पैसे असतात ताई, खूप तुझी पैसे. अक्कल. काय? मुळात तिथे डॉलर असतात, डॉलर. माहिती आहे, जगातलं सगळं ज्ञान तुमच्याकडे आहे असं नका लक्षात घेऊ. कळलं ना? आम्हाला माहिती आहे. हा? नाही सांगतो, आई प्लीज आज मला अडू नको. माहिती आहे मला. अमेरिकेतला डॉलर, रशियातला रेस्कॉलर, न्यूझीलंडमधला न्यूझॉलर, कॅनडामधला कॅलॉलर, झेकोस्लोवाकियामधला झेकोस्लोवाकिया लॉकर, झेकोस्लोवाकिया लॉवर, ती जीप फ्रीज मध्ये ठेवावी लागेल. गप बस. जा जा तू. काय मी देतो, तू जा. जा तू, निघ निघ निघ. पैसे. ओंक्या. अरे आलात तुम्ही? या. Hey, Onkar. हां. Hi, Onkar. Hey, Viraj. Hello, Onkar. Hey, that's you. Hello, Onkar. Have a seat. Yeah. बाबा, आई, हा. दत्तू आणि विराज पण यायचं म्हणताय. वा वा. कुठे पाव आणि अंडी आणायला जात आहे? हे पण यायचं म्हणतात म्हणजे काय? बाबा यायचं म्हणतात म्हणजे तेही येणार आहेत. त्या दोघांचं तर देशही ठरलेत. हो. दत्तू आहे ना स्पेनला जाणार आहे. Oh my God. कुठे? स्पेन. काय रे तू स्पेनला का? ते स्पेनचं स्पेलिंग सोपं असतं ना. आणि हा कुठे जाणार आहे? बाबा तो बर्मुडा ट्रायंगल मध्ये जाणार आहे. बर्म्युडा ट्रायंगल. आणि तिथे जाऊन काय करणार आहेस? काका, बर्मुडा ट्रायंगल मध्ये जाऊन मी बर्मुडाचा बिझनेस करणार आहे. आम्ही तिघांनी आपले आपले देश ठरवलेत. आम्ही तिकडे जाऊन आपला आपला बिझनेस करणार आणि लवकरच जगभरातल्या वेगवेगळ्या कंपनी काबीज करणार. आम्ही बिझनेस टायकून होणार आणि सगळ्या कंपन्या आम्ही ओव्हरटेक करणार. त्यापेक्षा टेक ओव्हर कर. तेच बाबा. मार्क, बंबानी, जुंदाल, दादानी, टाटा, दहिंद्रा अशा जगभरातल्या सगळ्या कंपन्या आम्ही काबीज करणार. हा आमचं विजन आहे ते. आणि बाबा एवढंच नाही आई, तुला ऐकून जास्त आनंद होईल. काय? येणाऱ्या 3 वर्षात हा. काय होणार आहे? येणाऱ्या 3 वर्षात पहिल्या 10 श्रीमंतांमध्ये आमच्या तिघांची नावं असणार. माझी लेकरं ग. काय चाललंय? ए बाळा ऐक ना, ओंके ऐक ना. मी ना बाळा ठरवलंय आज तुझ्यावर नाही हात उघडायचा. हा बाळा, आपल्या देशात करिअरच्या खूप संधी आहेत. बाबा माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच या देशात काही राहिलं नाही हो. माझं अख्खं आयुष्य वाया जाईल देशात राहून. बाबा माझं या देशात काही होणार नाही. मला देश सोडायचा आहे बस. ओंक्या बस. बस बाळा बस. मी ठरवलं होतं आज तुझ्यावर हात उघडायचं नाही, पण तू भाग पाडलंस. असं कोणतं करिअर आहे रे जे तुला परदेशात करायचं पण ह्या देशात होणार नाही? मुळात याचा विचार कर की ह्या देशाची स्थिती वाईट आहे की तुझी लायकी नाहीये. भारतासारख्या सर्वसमावेशक देशात जर तुला राहता येत नसेल तर जगातल्या कुठल्याच देशात तुझी राहायची लायकी नाही, लक्षात ठेव. आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे भारतीय स्वातंत्र्याचं. 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं ना, लाखो खेड्यांमध्ये वीज नव्हती, रस्ते नव्हते, औद्योगिक क्रांती नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती. पण आज गेल्या 75 वर्षात भारताने जी प्रगती केली ना, जग डोळे विस्फारून बघतंय.
खेड्यापाड्यात लाईट पोचले आहेत, रस्ते झाले आहेत, औद्योगिक क्रांती झाली आहे, कृषी व्यवसायातली हरित क्रांती झाली आहे, संरक्षण क्षेत्रात आपण आज ॲटॉमिक पॉवर म्हणून समर्थपणे जगासमोर उभे आहोत. आणि हे कोणी केलंय? इथल्या जनतेने, इथल्या प्रत्येक पिढीने, इथल्या पंतप्रधानांनी, वेळोवेळी आलेल्या सरकारने मिळून केलंय. हे नाही दिसत तुला? हा, असं म्हणतात की 19वे शतक हे इंग्लंडचं होतं, 20वे शतक हे अमेरिकेचं होतं, पण लिहून घे माझ्याकडनं 21वे शतक हे भारताचं असणार. तू जा, तुला जायचं ना परदेशात, जा, माझा त्याला विरोध नाहीये. आपल्या इथले कित्येक भारतीय परदेशात जाऊन स्थायिक झाले, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. परदेशात जाऊन भारताचं नाव मोठं करा, त्याला विरोध नाहीये. पण या देशात काही घडत नाहीये असं नका म्हणू. मी तर म्हणतो ना, या अमृत महोत्सवी वर्षात ना भारत सरकारने मिळून तुम्हा तिघांना देशावर हाकललं पाहिजे आणि त्या नो मॅन लँडवर उभं केलं पाहिजे. तीच लायकी आहे तुमची. बाबा, आजपर्यंत मी खूप मार खाल्ला, पण आजची कानाखाली खणखणीत बसली. परदेशात जाण्याचा प्लॅन कॅन्सल. दत्तू, नो मॅन लँडवर काय बिझनेस करता येईल याचा विचार करूया. पटकन बंबानीला फोन लाव, माझी अपॉइंटमेंट बुक.